नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कवठेमहांकाळ तालुक्यात आपत्कालीन सेवेसाठी असलेली 108 रुग्णवाहिका सध्या अत्यंत दुरावस्थेत. कवठेमहांकाळ तालुक्यात आपत्कालीन सेवेसाठी असलेली 108 रुग्णवाहिका सध्या अत्यंत दुरावस्थेत असून ती भंगारात जमा होण्याच्या स्थितीत आली आहे. सोमवारी रात्री करोली ते म्हैसाळ मार्गावर असलेल्या अपघातातील जखमीला आणण्यासाठी गेलेली ही रुग्णवाहिका घटनास्थळीच बंद पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी चक्क धक्का मारावा लागला आणि सुरू झाल्यानंतर तिचे हेडलाईट ही बंद पडले. अशाही परिस्थितीत चालकाने प्रसंगावधान राखून रुग्णाला धीम्या गतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणि त्याचे प्राण वाचवले. मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णवाहिकेने आतापर्यंत सुमारे 5.5 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. गाडीचे इंजन पूर्णपणे थकलं असून बॅटरी आणि इतर तांत्रिक बिघाडामुळे ही गाडी वारंवार दुरुस्तीसाठी जात आहे. महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरीची नोंद असलेल्या या रुग्णवाहिकेचा वापर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक झाला आहे. मात्र सध्याच्या घडीला या गाडीची अवस्था पाहता ती रुग्णांना जीवनदान देण्याऐवजी त्यांच्या जीवावर बेतती की काय अशी भीती व्यक्त होत आहे. सोमवारी रात्रीच्या घटनेत रुग्णवाहिकेचे हेडलाईट बंद असतानाही चालकाने जीवाची बाजी लावून रुग्णालयात पोहोचवले. याबद्दल चालकाचे कौतुक होत आहे. मात्र 108 रुग्णवाहिका पुरवणाऱ्या कंपनीने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वारंवार दुरुस्तीसाठी जाणारे ही खटारा रुग्णवाहिका बदलून शासनाने तात्काळ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.